त्याची नोंद झाली आहे. आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरचा हा भाग आहे आणि त्या भागामधला एक तलाव सुद्धा त्याच वेळेस फुटला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धरणक्षेत्रामध्ये वाढलं. जवळपास 6 मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळं 5 ते 6 गावं ही पूर्णतः पाण्याखाली डुबली. रात्री 2ची वेळ होती. सर्व नागरिक आपल्या गावामध्ये झोपले होते आणि त्यावेळेस हे पाणी वाढलं. जी लोक जागी होती त्यांनी इतर गावकऱ्यांना मुक्ती केलं आणि त्यांनी गावठाण रिकामं केलं. पण या गोंधळामध्ये काही गावकरी गावात अडकले. त्यापैकी हसनाळ या गावामध्ये 5 गावकऱ्यांचा, 4 महिला आणि एका वृद्धाचा या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या कुटुंबांना आता मी भेट दिली आणि हे सगळं होत असताना येथील लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की लेंडीचा जेव्हा पहिला टप्पा प्रशासनानं पूर्ण केला त्यावेळेस त्यांना ॲश्युअर केलं होतं की 30% पाणी हे धरण क्षेत्रामध्ये राहील आणि या गावची पातळी ही त्याच्यावरची होती. त्यामुळं या पातळीला पाणी येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. खिडकीने अधिकारी मग त्यामुळं आणि पाणी जे ऍक्च्युअली आलेलं आहे ते 70 ते 80% या लेवललाही पाणी आलेलं होतं. त्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे. काही लोकांचं म्हणणं हे आहे की धरणाचे वेस्टवेअरचे जे काही दारं होते सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी थोपल्यानंतर 10 वाजता प्रशासनाला जाग आली आणि तेव्हा दारं उघडली असं काही म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं हे आहे की पाऊसच खूप जास्त होता. त्याच्यामध्ये नेमकं टेक्निकल बाबी काय आहे या ठिकाणी त्याच्यावरती आता आम्ही पोहोचू शकणार नाही. जबाबदारी निश्चित करायची असेल तर जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनंतर त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याच्यामध्ये चौकशी व्हावी लागेल आणि जर ही दरवाजे बंद असतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं होतं. जर दारं उघडे असतील तर पाण्याचा निचरा झाला असता आणि पाण्याची पातळी ही मेंटेन राहिली असती. परंतु काळ दारं बंद असल्यामुळे कदाचित पाणी वाढू शकते. ही सुद्धा बाब आपल्याला कानाडोळा करून चालणार नाही. या सर्व सूचना मी ऐकलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहेत. यंत्रणेतले सर्व अधिकारी माझ्यासोबत आहेत. तात्काळ इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, या विभागाचे मंत्री विखे पाटील साहेब असतील, याच्याशी चर्चा करून काही दिवसापूर्वी आपण ज्या अधिकाऱ्यावरती सर्वसामान्यांचा रोष आहे, विस्थापितांचा रोष आहे, त्यांना कामापासून थोडंसं बाजूला ठेवून ही चौकशी आपण कंडक्ट करू. तर याच्यामध्ये कोणी व्हॉटेवर यांना कुणालाही पाठीशी न घालता ही चौकशी करावी. कारण इथं माणसाचा जीव गेलेला आहे. एखाद्या परिस्थितीमध्ये घराची पडझड होते, जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान होतं. आपण त्या गोष्टीत भरती करू शकतो, भरून काढू शकतो.